नागपूर शहरात अंमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई करत कपिलनगर पोलिसांनी मेफेड्रोन ड्रग्जसह एका आरोपीला अटक केली आहे। सविस्तर माहितीवरून आरोपींकडून जवळपास 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे। कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तपास पथकाला गोपनीय माहिती मिळाली की काही व्यक्ती अंमली पदार्थांचा तस्करी करीत आहेत। त्या आधारे पोलीस पथकाने 2 पंचांच्या समक्ष झडती घेतली असता 2.38 ग्रॅम एमडी मेफेड्रोन ड्रग्ज सदृश पावडर मिळून आली। याची किंमत अंदाजे 23,800 रुपये इतकी असून त्याच्यासोबत एक मोबाईल आणि एक दुचाकी मिळून एकूण 1,03,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। झडती ही एनडीपीएस कायद्याच्या तरतुदीनुसार कायदेशीर पद्धतीने पार पडली असून आरोपीवर कलम 8(21) एनडीपीएस ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कारवाई पोलीस आयुक्त नागपूर शहर, अप्पर पोलीस आयुक्त उत्तर विभाग डीसीपी निकेतन कदम, एसीपी सत्यवीर बंडियार तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सनीश आडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। आरोपीस अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे। आरोपी शोध पथकाचे अधिकारी पीएसआय योगेश नालटे सोबत कर्मचारी पोलीस हवालदार शहजाद खान, पोलीस हवालदार संजय भूषणम, पोलीस अंमलदार निलेश पवार, रितेश वर्मा, मनोज बहुरूपी असे आरोपी चेक व इतर कारवाई करत असताना त्यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की आकाश उर्फ पद्दू राजकुमार शुक्ला वय 24 वर्ष राहणार कपिलनगर दुर्गादेवी मंदिराच्या जवळ नारी रोड हा आपल्या पांढऱ्या कलरच्या मोपेडने एमडी मेफेड्रोन नावाचा एक अंमली पदार्थ आहे तो विक्रीकरिता घेऊन येणार आहे। अशा कारवाईवरून सदर अंमलदार अधिकारी यांनी माननीय वपुनी साहेब एसीपी साहेब यांना माहिती दिली। त्यावरून त्याच्यावर सापळा कारवाई करून ऑटोमोटिव्ह स्केअर ते कपिलनगर चौक या आम रोडवर कपिलनगर चौकात कारवाई केली असता त्याच्या झडतीत 2.38 ग्राम एमडी 23,800 रुपयाची, 10,000 रुपयाचा मोबाईल आणि 70,000 रुपये किमतीची त्याची मोपेड विना नंबरची अशी ताब्यात घेण्यात आली होती। त्याच्यावर 8(क)21(ब) एनडीपीएस ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर आरोपीचा PCR घेण्यात आला होता। त्याच्याकडून एकूण 1,03,800 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता। आरोपी का गुन्ह्याचा हे एमडी कुठून आणला होता आणि कुठे जात होता? आरोपीवर याच्या अगोदर 775/2024 एनडीपीएस ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल आहे जरीपटका पोलीस स्टेशनला। तसेच तो शरीराविरुद्ध अगोदरचे गुन्हे दाखल आहे त्याच्यावर जरीपटका पोलीस स्टेशनला। आरोपी हा विक्रीच्या उद्देशानेच बाळगून होता। तपासणी कुठून आणला आहे एमडी कुठून घेऊन येतो काही जानकारी आला का? आरोपी हा सराईत असल्याने त्यानं तपासात बऱ्याच बाबी हे केल्या नाहीत, डिस्क्लोज केल्या नाहीत। त्याचा आणखी कोणाकडून आणला होता त्याचा शोध सुरू आहे। सर, लोकांना का आवाहन करा असे धंदे चालते पोलिसला जानकारीसाठी काय एक आवाहन करतात? बऱ्याच वेळा असं होते की लोक या आरोपितांच्या धाकाने पोलिसांना माहिती देत नाहीत आणि माहिती जेव्हा आपण कधी आरोपीला चेक करतो त्यांच्याकडून नसते, त्याच्यामुळे कारवाई करता येत नाही। पण ज्यावेळेस नागरिकांना जर अशा प्रकारची माहिती असली त्यांनी पोलिसांना जर माहिती दिली त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल व त्या आरोपितांवर सक्त कारवाई करण्यात येईल। नागपूर शहरात अंमली पदार्थ विरोधातील मोहिमेला चालना मिळत असून पोलिसांकडून सातत्याने अशा धडक कारवाई राबवल्या जात आहेत। ही कारवाई ड्रग्ज माफियांना दणका देणारी ठरली आहे। पोलिसांनी केलेली ही धाडसी कारवाई निश्चितच कौतुकास्पद आहे।